शुभ सकाळ. MS17 रायडर यूट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सरचं स्वागत आहे. कारण की आता मी सध्या निघालोय आता एकविरा देवीला दर्शन घेण्यासाठी. तर आत्ताच फ्रेश झालो. पाठीमागं माझी सायकल बघू शकता. तर चला आता लवकरात लवकर निघतो, कारण की इकडं म्हणजे ऊन कमी असतं आणि पाऊस जास्त असतो इकडं. तर चला लवकरात लवकर निघूया. एकविरीचा जो डोंगर आहे, भाऊ मराठी माणूस आहे, आपण कधी हार नाही मानत. लोटत का व्हायना पण मंदिरापर्यंत सायकल घेऊन जाणार. बघा एक पार्ट हा केलेला आहे माझी सायकल. इथं हार मानतो तो संपलाय. फक्त मराठी माणसाची जिद्द पाहिजे. वरती आलोय 4 पार्ट म्हणजे गोल राऊंड मारत, पण पाणी अजून पिलं नाही. मराठी माणूस आहे, हार कधी मानत नसतो. मराठी माणसात एवढी जिद्द असते ना, त्याने करून दाखवाय जिद्द. आणि माझ्यासारखा एकविरा देवी मंदिराच्या जवळपास आलेलो आहे. समोर माझी सायकल लावलेली आहे आणि खतरनाक म्हणजे असे बुरबुर कंटिन्यू हा पाऊस चालू आहे. कारण की एकविरा देवी मंदिरपासून तर इथून काही नाही वाटणार. ज्यावेळेस मी लोणावळा सोडन तिथून कंटिन्यू ते गोव्यापर्यंत मला पाऊस लागणार आहे. त्यामुळे काही विषय नाही. प्रत्येक टायमा म्हणजे कंटिन्यू रेनकोट घालून राहणार आहे अंगात. समोर माझी सायकल आता एक कडे येऊन थांबलेलो आहे. तर चला जाऊ आता. थोड्या वेळी पाऊस थोडा कमी ठिकाणी सायकल लावलेली आहे. आपले भाऊ पेड्यावाले समोर, त्यांना मी विचारलं मी दर्शन करून येतो. सायकल टॅटूच्या दुकानाच्या समोर लावलेली आहे. 10-15 मिनटं जातो, दर्शन करून येतो, ब्लॉगिंग करतो. समोर जे हे एकविरा हॉटेल नाव दिसतंय, तिथून देवीच्या मंदिरात जाण्याचा रस्ता आहे. तर चला लवकरात लवकर जाऊ आता. तो दर्शन करतो, कारण की सगळेजण म्हणजे फॅन फॉलोअर सगळे काही भेटत आहे. प्रत्येकांना मी 5-10 मिनटं वेळ देतो. तर मी चाललो आहे मंदिराच्या रस्त्याने दर्शनाला, कारण की कॅमेऱ्यात पण चार्जिंग थोडी कमी आहे. त्यामुळे मी पॉवर बँक संग घेतलेली. जेव्हा डिचार्ज होईल तेव्हा चार्जिंग. कारण की भरपूर काही गर्दी आहे सध्या, कारण की 3-4 दिवस सुट्ट्या असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. त्यामुळे बघू शकतो गर्दी भरपूर काही आहे. महाराष्ट्र जिल्हा रायगड. तर भाऊ आपल्या रायगड साईडचे आम्ही दरवर्षी एकविराईच्या दर्शनाला येतो. या वेळेला कुटुंब घेऊन आले. चला जाऊया लवकरात लवकर. एकविराईची लवकरात लवकर जाऊ. त्याच्यामुळे घेतली कारण की कॅमेरा कधी पण डिचार्ज होऊ शकतो. त्यामुळे पहिले पॉवर बँक घेतली, मग जातो दर्शनाला. कारण की या ठिकाणी हाफ पॅन्ट अलाउड नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट फुल पॅन्ट घेतली, एक पॅन्ट. तर चला त्या विषयी मंदिरात जाण्याचा रस्ता आहे समोर. हे मंदिरात जाण्याचा रस्ता. आता ऊन पडलेलं आहे थोडंसं, कारण की लोणावळा बाहेर पडूसपर्यंत ऊनच राहील. म्हणजे ज्यावेळेस लोणावळा आणि कोकण साईडला लागेल तिथून पुढं पाऊसच पाऊस आहे. मला समोर मंदिरात जाण्याचा रस्ता आहे. कारण की पाऊस पाण्याचं एकदम जपून चालावं लागतं, कारण की चप्पल बी असली तर निवांत चालत. घाई गडबड करू नका. हो नाही पाणी पिसाला. एकदम खतरनाक रस्ता आहे. इकडे तरी पायऱ्या आहे, केदारनाथला पायऱ्या नाही हो. चल पुढे तो टेन्शन नका घेऊ. इकडं पायऱ्या म्हणून काय वाटत नाही. केदारनाथ साईडला येऊन बघा, तिकडं पायऱ्या नाही काहीच नाही, एकदम सपाट रस्ता आहे. आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात फेमस मंदिर जे एकविरा आहे, चाललंय आता दर्शनाला. आता सध्या मेन मंदिरकडे जाण्याला थोडं जवळ आलेलो आहे. बघू शकता दुकानी लागलेलं आहे समोर. तर एकविरा देवीचं मुख दर्शनच घेतलेलं आहे, कारण की गर्दी खूप काही आहे. 3-4 दिवस सुट्टी असल्यामुळे गर्दी आहे. तर मी कधी आलो एकदम निवांतमध्ये तर तुम्हाला देवीचं दर्शन नक्की घडून देईन, कारण की मी मुख दर्शनच घेतलेलं आहे. गर्दी त्यामुळे माझ्या पाठीमागं मंदिर बघू शकता तुम्ही. कारण की चला काय विषय नाही. तर समोर मंदिर बघू शकता, मेन मंदिर, तिथून दर्शन घेतलेलं आहे, मुख दर्शन. तर तुम्ही जर आली कधी
तर नक्की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. कारण की मी म्हणजे माझा प्रसंग 1-1.5 वर्षानंतर आला आहे एकविरेला येण्याचा. कारण की मी कोकणामध्ये चाललो आहे गणपतीपुळे. तर आज अजून मी प्रवास तुम्हाला सांगणार नाही मी कुठं निघणार काय. तर जेव्हा निघल आता मी काय असेल तुम्हाला नक्की सांगेल. मी सायकल मी खाली लावलेली आहे कारण की गर्दी खूप काही आहे, त्यामुळं मी जास्त काही केलं नाही. मुख दर्शनच घेतलं आहे. तर चला जाऊया लवकरात लवकर. आता मुख दर्शन घेतलेलं आहे. समोर बघू शकता आता बाहेर आलेलो पूर्णपणे मी धबधबा आहे वरती. समोर बघू शकता धबधबा आहे. तर सध्या बघू शकता पालखी आलेली समोर. इथून तर फायनली इंस्टासाठी व्हिडिओ डाउनलोड करून ठेवला आहे, लगेच पोस्ट करणार आहे. कारण की फॅन फॉलोअर्स भरपूर काही भेटत आहेत. एक व्हिडिओ जर बघितला तर भरपूर काही फॅन फॉलोअर्स भेटतील. त्यामुळे मी लवकरात लवकर खाली जातो आणि लवकरात लवकर व्हिडिओ टाकून निघतो पुढच्या प्रवासात. तर आता टायमिंग झालेलं आहे 11 वाजत आलेले आहे. मुख दर्शन घेतलं, रील पण टाकली आणि आता पुढच्या प्रवासाला लवकरात लवकर निघतो. कारण की पाऊस पण भरपूर चालू झालेला आहे. लवकरात लवकर जातो. हे का पाऊस म्हणजे भरपूर चालू झालेला आहे पाऊस. तर भाऊंकडून परमिशन घेतली, त्यांना म्हणलं मी ब्लॉगिंग करतो. तर आता वरती जाण्याचा रस्ता मला काही दिसत इकडून आहे ना. तर इकडून वरती जाण्याचा रस्ता आहे, वरचे लोक येत आहे. तर मी सध्या एकविरा देवी मुख दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्या नाशिक दिंडोरीचे फॅन फॉलोअर्स भेटलेले आहेत. कारण की सबस्क्राईब पण सगळे काही भेटत आहे मला. पूर्ण सगळ्यांशी भेटलो आणि भाऊ म्हणे आम्ही नाशिक दिंडोरीचे येतो. भाऊ काही बोलू शकता का? तुमचा व्हिडिओ बघितला आम्ही यूट्यूबला. भरपूर फिरले, नेपाळपर्यंत गेले तुम्ही. उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला अभिमान आहे तुमचा. आपल्या नाशिक जिल्हा शेजारी तुम्ही कोपरगावचे महाराष्ट्राचा पण अभिमान आहे थोडक्यात. नेपाळ पण तुम्ही कव्हर केला आहे. नेपाळपर्यंत लावला. आणि दुसरी गोष्ट मराठी माणूस हा कधी हार मानत नसतो, लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काही सगळ्या दुकानी बघू शकता, हारच्या इकडं पेड्याच्या सगळ्या काही दुकानी. पलीकडून जाण्याचा रस्ता इकडं आणि हा खाली जाण्याचा रस्ता. चला जाऊ लवकरात लवकर. तर कार्ले डोंगरावरून देवीचं मुख दर्शन घेऊन मी आता खाली निघालो होतो आणि आपल्याला पुण्याचे रायडर भेटलेले ते वरती दर्शनाला गेले होते. कारण की मला भरपूर काय आता जसं मी लोणावळा रोडला लागतोय तिथून म्हणजे कालपासून तर भरपूर काही राहिलेलं आहे. बघून घ्या यूट्यूबला MS रायडर म्हणून आपलं चॅनल आहे, जाऊन बघा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. काय बोलू शकता ताई? आम्हाला एकविराला भेटला. खूप आश्चर्य वाटलं बघून की एवढं ट्रॅव्हलिंग सायकलवर होतंय. खूप अभिमान पण वाटला खरं. गाड्या घेऊन एवढं फिरलो नाही जेवढं भाऊ तू सायकल घेऊन फिरलाय. सायकलवर फिरलेला आहे. आमच्या गाड्या काही कामाच्या नाही आहेत. इकडे पुणे सोडून बाहेर कधी जातच नाही आम्ही. एवढं सगळं फिरायसाठी गाड्या घेतलेल्या आहेत, पण गाड्याचे EMI भरता भरता आमच्या नाकीनो आलेले आहेत. त्यामुळे सायकल परवडली बाबा. काय करायची गरज नाही. खरंच लय भारी. हॅट्स ऑफ टू यू. तर भाऊनी जे बोललंय, तर तुमच्याकडे असं गाड्या आहे तर गाड्याने फिरा. पण एवढंच आहे का गाड्याने जर फिरलं तर तुम्ही डायरेक्ट जिथून घरापासून निघले तर डायरेक्ट मंदिरात पोहोचू शकता. पण मी सायकल जसं चालवतो सगळं निसर्ग भाग मी कवर करत निघत असतो. त्यामुळे मग सायकल घ्या किंवा सायकल तर नका घेऊ. कारण की जर तुम्हाला संघर्ष जर करायचा असेल तर गाडीवर पण करू शकता, सायकलवर पण करू शकता, पायी पण करू शकता. फक्त जिद्द लागते एक अंगात. हर हर महादेव, जय श्रीराम. भावानो बहिणीनो, सध्या मी खपोलीला जात असताना आपल्याला श्रीरामपूरची फॅमिली भेटलेली आहे. मी फक्त चहा पिण्यासाठी थांबलो होतो. कारण की आता सध्या पाऊस थोडा कमी झालेला आहे, त्यामुळे मी लवकरात लवकर निघणार आहे. कारण की मला अर्धा एक तासात मला खपोलीत पोहोचायचं आहे. मुक्का मला जागा शोधायची, लवकरात लवकर जाणार आहे. कारण की उद्यापासून म्हणजे आजपासूनच मी टायमिंग चेंज केला आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 4:30-5ला मुक्काम करून घ्यायचा. तर चला. आणि भाऊ काही बोलू शकता का? इतकंच म्हणेल की तुझा हा प्रवास एकदम सेफली तू जिकडे कुठं मग जातोय तिकडे एकदम चांगल्यापणे तू मग पोचायला पाहिजे. आणि तुझ्यासोबत आमच्या सगळ्यांचे खूप खूप शुभेच्छा आहे. धन्यवाद. तू तुझा प्रवास कंटिन्यू कर आणि जास्तीत जास्त तू फिरायला पाहिजे.
हर हर महादेव, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. निघालोय गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि इकडं खतरनाक असा पाऊस चालू आहे. वरती बघू शकता आपली सायकल लावलेली आहे. खतरनाक म्हणजे डोक्याच्या बाहेर आहे. आता इथून पुढं रेनकोट लय घालावं लागणार, वाळू घातला आता हेल्मेट. 1:16 झाले. तर चला काय विषय नाही, लवकर बघतो काय होतं काय. आणि आता मला एकाचा कॉल आला तर तुम्हाला भेटायचं आहे, आम्ही फाट्यावर आहे. तर ठीक आहे म्हणलं, करा मला फोन करा म्हणलं, भेटतो म्हणलं तुम्हाला. तर हे 2 भाऊ येत आहे, यांनी मला आत्ताच कॉल केला होता 2 जण. तर विचारू भाऊ कुठले काय. अचानक मी त्यांना लाईव्ह लोकेशन पण टाकलं आणि कुठं आहे काय. हो नमस्कार. मी नेमकी अचानक बघितलं लोकेशन, कारण की मी बसलो नाही मला आहे ना जायचं नाश्त्याला थांबू म्हणलं. तर पाऊस खतरनाक चालू झाला, सायकल घेऊन पडलो असतं मी आता. हां आता सकाळी रील टाकली मी एकविरी. म्हटलं आलो एकदम ओके. आता मी निघालोय खोपोलीला, कारण की जो माझे मित्र आहे होता त्यांना मी मेसेज टाकला का आजचा मी मुक्काम खोपोलीला करणार आहे, कारण की पायाला एकदम म्हणजे फोड यायला लागले एकदम खतरनाक मध्ये पावसामुळं. त्यामुळं मी त्यांना मेसेज करून सांगितलं की मी आजचा मुक्काम खोपोलीला करतो आणि उद्या महाड गणपती म्हणून आहे तिथं जातो उद्या. आणि मग तर सध्या मी A1 वडेवाले या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आलो. मिसळ आपले 2 भाऊ समोर बसलेले. चला नाश्ता करू आणि मग आपला जो पुढचा खोपोली तिथं मिसळ घेतली, नाश्ता करतो आता. आणि लवकरात लवकर पुढे निघावं लागेल, कारण की पाऊस अचानक कधी पण. तर भावानो खतरनाक असा पाऊस चालू झालेला आहे. आणि मी खपोलीच्या 6 किलोमीटर पाठीमागे आहे. इकडं माझी सायकल आहे बघू शकता. चांगला खतरनाक उतार लागलेला आहे. तिकडून चढ होता, जेवढा चढ पार केला तो उतार लागलेला आहे. खोपोलीमध्ये मुक्काम करून घेऊ काहीतरी. पण मी दराड आहे, तो समोरचा जो रस्ता दिसतो तिथून डायरेक्ट चालत पूर्णपणे असं राऊंड मारत डायरेक्ट इथं पोचलो. इथं माझी सायकल आहे आणि मी स्वतः. तर चलो लवकरात लवकर निघतो, कारण की मला खोपोलीला मुक्काम करायचा आहे. दिसतोय त्या साईडने उतरायचं आहे खाली एकदम, तिकडून जायचं आहे. इकडून परत इकडं माझी सायकल लावलेली या साईडने आलो आहे. एकदम खतरनाक पाऊस चालू होता, आता भरपूर चालू होते, अजून पण चालू आहे. तर जसा पाऊस कमी होईल तसं मी लवकर निघल, कारण की पाऊस खतरनाक चालू होता. घाटात थांबलो आहे मी. आणि आपल्या श्रीरामपूरच्या फॅमिली ना, त्यांनी मला सफरचंद आणि पेरू दिलेले. मला पेरू खातो. अरे अशा वातावरणात जर सफरचंद पेरू खायचे म्हटल्यानंतर विषय आहे. एकदम खतरनाक इतकं झाड, असा रोड, आपल्या बँड बॉलर आवाज देत होते, अशी सायकल आणि मी मस्त सफरचंद एकदम गोड, एकदम भारी. अरे विषय नाही, तुम्ही या फक्त. एकदम खतरनाक विषय. आपली सायकल आणि मी वैयक्तिक, बाकी दुनिया गेली, फक्त इथं समाधान कंदे सायकल आणि मी अशा गाड्यामध्ये चालतो. आता खतरनाक मध्ये पाऊस चालू होता आणि मी पावसात सायकल चालवत इथपर्यंत पोहोचलोय. ह्यो रोडने आलोय. ह्यो रिटर्न जाण्याचा रोड हा, वरतून येण्याचा रोड. इकडून खाली जायचंय आता, कारण की आता कधी पाऊस तर कधी ऊन. कोकण साईडचं वातावरण असंच असतं, कधी ऊन कधी पाऊस तर कधी थंडी. इकडचं वातावरणच खतरनाक मध्ये. तुम्ही येऊन बघा, एक्सप्लोअर करून बघा. तर काय विषय नाही भावनो, ही आपली सायकल आणि आपण मस्त एन्जॉय घ्यायचं आणि निघायचं पुढे. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तर हर हर महादेव, जय श्रीराम भावनो बहिणीनो. तुम्हाला असं एक रायडर दाखवतो. आपल्या महाराष्ट्रातला संगमनेर म्हटलं तर MS-17 आहे, जीवाला कात्रा आहे. तुम्हाला दाखवतो. तर भाऊ संगमनेरचे भाऊ कुठं कुठं जाऊन आले काय सांगू शकता? कोकण, दौरा, गोवा, सगळं. तर भाऊंचा जसा प्रवास आहे तसाच माझा पण प्रवास आहे. फक्त माझा विषय असा आहे का पाऊस भरपूर काही इकडं, तर काळजी करून सर्वांनी यावा. आणि माझा जो प्रवास आहे, मला इथं कोकणात जरा जायचं म्हणलं तर आता इथून फक्त मी महाड गणपती जाणार, त्यानंतर पालीचा गणपती, तिथून पुढं मग काही ती बोट आहे काहीतरी, त्या बोटमध्ये मग सायकल टाकून मग आपला कोकण प्रवास तिथून चालू होतो. त्यामुळे रस्ता जास्त मोठा असल्यामुळे ते तिथून हे जाऊन देत नाही ते, तर बोटीत सायकल टाकून मग पलीकडे जावं लागतं. चला आपण आपला प्रवास कोकणचा
सुरुवात इथूनच झालेली आहे लोणावळ्यापासून. तर चला भेटूया. भाऊ काय सांगू शकता माझ्याबद्दल? तर सर्वांना माहिती तुम्ही संगमनेरमधून आले बा, तर काय काय सांगू शकता? सांगायचं काय आता, तू फक्त एवढंच की आम्ही गाडीवर आहे, तू सायकलवर आहे. एवढं चांगलं. तर एवढंच आहे की भाऊ गाडीवर आहे. गाडीवर जर निघायचं म्हटल्यानंतर मी जसं सायकलवर सगळं छोटे मोठे गाव कवर करत निघतो, तसं गाडीवर जे निघता तर इथून जरा निघलं घरापासून तर डायरेक्ट मंदिरात जाता येतं. तसं म्हणजे फोटो बिटो काढण्यासाठी 1-2 स्पॉट सापडतं, पण त्यानंतर जे गावात राहतात तिथले तर त्यांच्याशी जाणकारी करून घेणं हे जास्त आपल्याला काय करता येत. तर मी सायकलवर जाऊन सगळ्यांची जाणकारी करतो. तुम्ही इकडे डोंगर भागामध्ये राहता काय, सगळ्यांचा मी संवाद साधत राहतो. चला भेटूया. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तर आता सध्या मी आपल्या खोपोलीमध्ये आहे आणि आपल्या मित्राच्या दुकानावर माझा मुक्काम आहे. बघू शकता आज रात्रीचा मुक्काम कुठे आहे. या अशा हातगाडी भाऊची दुकान इकडे, माझी सायकल समोर आणि समोर आहे गगनगिरी महाराज आश्रम. पण तिथं आपल्याला कसं थांबून दिलं नाही, कारण की प्रत्येक रूम फुल झालेले. त्यांना फक्त एवढंच विचारलं होतं कुठं जागा असेल छोटे म्हणून, ते म्हणजे नाही थांबू शकत, म्हणजे इथं थांबूनच देत नाही. तर काही विषय नाही, मी या ठिकाणी थांबतोय. आपला मित्र येणार थोड्या वेळी, तेव्हा जेवण बिवून घेऊन येतो. तर काही विषय नाही म्हणलं, तोपर्यंत आपली एडिटिंगचे कामं बी होऊन जातील. व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कुठून बोलता मला कमेंट करून नक्की सांगा, मला पण समजेल का माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचता. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.